नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या बाल वाङ्मय विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे, हे साने गुरुजींचं वाक्य. ही त्यांची धारणा होती. त्यातूनच त्यांनी उत्तम अशा बालसाहित्याची निर्मिती केली. मुलांच्या मनोरंजनाबरोबर त्यांच्यावर संस्कारांचं कामही आत्तापर्यंतच्या बालसाहित्यिकांनी केलं. पण आता मनोरंजनाची साधनं बदलल्यानंतर बालसाहित्यिकांचं काम चांगलंच कठीण झालंय. अशावेळी सगळी TV मोबाईलसारखी व्यवधानं असताना मुलांना वाचनाकडे वळवण्याचं अवघड काम या बालसाहित्यिकांनी हाती घेतलंय. तेव्हा अशा 2 पुस्तकांविषयी 2 लेखकांशी खास उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आज आपण गप्पा मारणार आहोत आजच्या या विशेष भागात. आजचं पहिलं पुस्तक आहे खास टीनेजर्ससाठी. लेखक गणेश मतकरींनी इयरफोन्स नावाचं पुस्तक लिहिलंय खास टीनेजर्ससाठी. तेव्हा या पुस्तकाच्या निमित्ताने, त्यातल्या कथांच्या निमित्ताने चर्चा गप्पा मारणार आहोत गणेश मतकरी यांच्याशी. गणेश, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं म्हटलं की आज आपण खरं तर बालसाहित्य विशेष करतोय आणि त्याला कारण आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या. पालकांच्या मनात असतं की काहीतरी वाचावं, काहीतरी निदान स्क्रीन टाईम कमी व्हावा या दृष्टीने प्रयत्न असतात. आणि अशा वेळी काय द्यायचं हातात, आणि म्हणून आपण आज हा विशेष भाग करतोय. आणि तुमचं पुस्तक आहे इयरफोन्स. तुम्ही जेव्हा म्हणता की हे पुस्तक टीनेजर्ससाठी आहे, तेव्हा टीनेजर्ससाठी काहीतरी वेगळं देणं आपल्याला अपेक्षित आहे, जे मोठ्यांसाठी नाही आणि अगदी लहानग्यांसाठीचं पण नाही. हा विचार का आला आणि पण तशा पद्धतीने कशी मांडणी झाली आहे या पुस्तकाची? तो विचार अगदी सहजपणे झाला. म्हणजे अगदी लहान मुलांसाठी लिहिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये एक मोठ्यांना अपील होणारे अशा विचार त्याच्यामध्ये नसतात. त्याच्यामध्ये सिम्प्लिफाईड, सोपं करून बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या असतात, किंवा मग एक ॲडव्हेंचर्स त्या मुलांची, किंवा असा त्याच्यामध्ये खूपसा भाग असू शकतो. पण हे जे वय आहे, म्हणजे आपण साधारण म्हणू की 13-14 पासून एक 16-17 पर्यंतचं, याच्यामध्ये मुलं ही बरेचसे त्यांचे विचार असतात ते बदलत असतात. आणि त्यांना आजूबाजूचं जग आहे हे अधिक चांगल्या रीतीने कळायला लागलेलं असतं. त्यांना जास्त विचार मोठ्यांच्या पद्धतीने करता येतो. तर त्यामुळे हा जो एक मधला जो भाग आहे याचा, म्हणजे आपण जर परदेशी साहित्यात बघितलं तर त्याच्यात एक यंग ॲडल्ट म्हणून एक अख्खी कॅटेगरीच आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये अशा मुलांसाठी लिहिलेल्या कथा म्हणा किंवा कादंबऱ्या म्हणा, की ज्याच्यामधले विचार हे फक्त लहान मुलांच्या पुरते असे नाहीत. त्याच्यामधला स्कोप अधिक आहे, त्याच्यामध्ये विचारांचं वैविध्य अधिक आहे, त्याच्यामध्ये आजूबाजूच्या जगाची जाण अधिक आहे. तर अशा कॅटेगरीमध्ये मला वाटतं आपल्याकडे खूप कमी प्रमाणात लिहिलं गेलं आणि ते वाढावं असं मला पहिल्यापासूनच वाटतं जेन्युइनली. मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मला मुळात वयम नावाचं एक मासिक होतं, तर त्याच्यासाठी मला विचारलं शुभदा चौकर म्हणून त्यांच्या संपादिका होत्या त्यांनी. आणि माझ्या मोठ्यांच्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये मुलांच्या व्यक्तिरेखा आहेत काही प्रमाणात. तर त्यांना असं वाटलं आधी पहिल्यांदा की मी मुलांच्यासाठी लिहू शकेन, म्हणून त्यांनी मला विचारलं. आणि मग मला लक्षात आलं की ही जी गॅप आहे, की या पद्धतीचं जे लिहायला जावं असं आपल्याला वाटतं, त्याच्यामध्ये लिहून पाहण्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण बघतो की मुलांच्यासाठी लिहिलेल्या गोष्टी आणि मोठ्यांसाठी लिहिलेल्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये जरी दोघांमध्येही मुलांची कॅरेक्टर्स असली तरी त्याच्यामध्ये एक असं असतं की त्यांची रचना वेगळी असते कथांची, किंवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांचे शेवट असतात ते वेगळ्या पद्धतीने केलेले असतात. त्यामुळे त्यातलं वातावरण जरी एका पद्धतीचं असलं तरीसुद्धा त्या ज्या पद्धतीने सांगितल्या जातात त्याच्यामध्ये खूप फरक असू शकतो. तर मग मला हा एक प्रयोग करून पाहावा असं वाटला की या पद्धतीने आपल्याला करता येतं का. आणि मग मी सातत्याने वयमसाठी लिहित होतो. तर मग त्यामधून माझ्या हा कथासंग्रह त्यातून तयार झाला. नाही, खरं गणेश, म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला प्रामुख्याने विचारण्याचं कारण की तुम्ही जागतिक साहित्याबरोबरच वर्ल्ड सिनेमा वरही तुमचा अभ्यास आहे, तो बघता, त्यावर लिहिता तुम्ही. हा जो टीनेजर वर्ग आहे किंवा मराठी साहित्यात कुमार साहित्य हा पण एक प्रकार होताच आणि आहेच. म्हणजे त्यात ॲडव्हेंचर असतं बऱ्यापैकी. म्हणजे आपण विचार केला तर अगदी फास्टर फेणही त्या कॅटेगरीत येणारं. त्या काळामध्ये खूप लोक लिहायचे त्या पद्धतीचं. अगदी माझ्या बाबांचं बालसाहित्य आहे, किंवा आता भारत सासण्यांसारखे मोठे मी आता भारत सासण्यांचंच नाव घेणार होते की त्यांचाही एक हिरो आहे शमशेर, किंवा आता फेलुदांची किंवा रस्किन बॉन्डच्या गोष्टी या ट्रान्सलेट आता आपल्याकडे झाल्या. तर त्यामुळे असा एक कुमार आणि जास्त करून तू म्हणालीस तसं ॲडव्हेंचरच्या पद्धतीचा एक लिहिणारा वर्ग, म्हणजे त्याच्यात ॲडव्हेंचर स्टोरीज असतात बऱ्यापैकी. पण मी आता पुढे जाऊन जो प्रश्न विचारणार आहे की
आत्ताच्या मुलांना जे खुणावतं आहे किंवा त्यांना ते खूप आवडतं आहे, मग ते K-pop वाली ती सिरीज असेल, ते सोडा पॉप आणि हे ते वाली वगैरे जे ॲनिमेटेड कॅरेक्टर्स आहेत त्यात ॲडव्हेंचर असं नाही, पण त्यांना म्हणजे ही मुलं जी आहे ही कार्टून कॅरेक्टर्सच्या तर पुढे गेलेली आहे, त्यांना काहीतरी वेगळं कंटेंट हवं आहे. आणि अशा वेळी आपण त्यांना मराठीत काय देऊन की ते त्यांना एक्साइटिंग वाटेल, वाचावं असं वाटेल, हा असा विचार केला होता का तुम्ही लिहिताना? त्याच्यामध्ये ते जे काय त्यातलं लिहिताना जे झालं ते आपोआप झालं, कारण मी जेव्हा ते लिहित होतो त्या अंतरांतराने लिहिल्या गेलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्याच्यात माझी चर्चा होत होती वेगवेगळ्या लोकांची आणि त्याच्यामधून त्या हळूहळू घडत गेल्या. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आत्ताचं जे जग आहे ते सगळ्यांसाठीच बदलत आहे, म्हणजे मोठ्यांसाठी सुद्धा बदलत आहे, लहान मुलांसाठी सुद्धा मुलांसाठी तर खूपच बदलत. तर त्याच्यात आपल्या पिढीच्या नंतरच्या पिढीच्या लोकांना थोडंसं असं होतं की ते आल्यानंतर डिजिटल हे सुरू झालं, त्यामुळे त्याच्यामध्ये बदलाच्या खूप गोष्टी आहेत की हे बदलत गेलं. मुलांसाठी कसं आहे की ते जन्मले तेव्हापासून त्यांनी हेच बघितलेलं आहे, तर त्यामुळे ही जी त्यांच्यासाठी जी लोकल असलेली गोष्ट आहे की जी आपल्याला ती दूरची होती काही प्रमाणामध्ये, तर ती असलेलं जग त्यांच्या भोवती असणं, की ते जे साहित्य वापरतात, की ते ज्या पद्धतीच्या त्यांचं राहणीमान काय पद्धतीचं असेल किंवा त्यांना आजूबाजूच्या वातावरणाविषयी काय प्रश्न पडलेले असू शकतात, तर ह्या पद्धतीचं जे एक वास्तवाच्या जवळ जाणारं पण तरीसुद्धा मुलांचं एक वेगळं असलेलं विश्व त्याच्यामध्ये आहे, हे एक्सप्लोअर करण्याचा बराचसा शोधण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला. पण इयरफोन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इयरफोन्स मधनं एवढं कळतंय की त्या नावातनं सुद्धा आपण त्या पिढीला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण इयरफोन्स का? मला ॲक्च्युली इयरफोन्स हे ऑब्व्हियसली त्यातलं एका कथेचं नाव आहे, पण इयरफोन्समध्ये नंतर मी विचार असा केला की त्याच्यामध्ये काही बऱ्याच वेळा मी कथासंग्रहाची नावं देताना असं निवडतो की ते जनरली सगळ्या कथांना एक काही प्रमाणामध्ये अपील जोडलं जाईल. तर इयरफोन्सचं थोडंसं असं त्याच्यामध्ये वाटलं की इयरफोन्स लावल्याने आपण एका पद्धतीने डिस्कनेक्ट थोडेसे आजूबाजूच्या जगाशी होतो आणि आपल्या एक जगामधली जी आपल्या मनातली एक स्पेस असते ती आपण त्याच्याशी जोडलेले राहतो. आणि काही प्रमाणामध्ये या पद्धतीचं एक डिस्कनेक्शन सुद्धा मुलांमध्ये असू शकतं आणि त्याबरोबरच ते स्वतःचं एक विश्वसुद्धा एक एक्सप्लोअर त्याच्यामधून करू शकत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की यातल्या बऱ्याचशा कथांमध्ये या पद्धतीचा एक आशय आहे की त्या मुलांचं एक जगाशी जोडलेलं पण असणं मोठ्यांच्या आणि त्याचबरोबर त्यांचा एक स्वतंत्र आयडेंटिटी, एक स्वतःची स्पेस जी बाकीच्या जगापेक्षा वेगळी आहे, तर ही त्याच्यामधून येते. तर त्यामुळे ते इयरफोन्स हे काही प्रमाणात सिम्बॉलिक नाव असल्यासारखं आहे त्याचं. गणेश, आज तुम्ही आला आहात, आपण अर्थात इयरफोन्सच्या गप्पा मारल्या, पण तुमचं आणखी एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आपण गप्पा आनंदाचं पानमध्ये भरपूर पुस्तकांविषयी करत असतो, त्यामुळे त्या पुस्तकाविषयी पण जाणून घ्यायला आवडेल. अगदी नुकतंच प्रकाशित झालेलं आणखीन एक पुस्तक, ते बिब्लिओफाइल्स नावाचं पुस्तक आहे आणि माझा ललितमध्ये एक 4-5 वर्ष माझा कॉलम सुरू होता, याच नावाने होता, बिब्लिओफाइल नावानेच होता आणि त्याच्यामध्ये इंग्रजी वाचन हा त्याचा विषय होता. आणि मी आधी एक माझं शेल्फी नावाचं पुस्तक आहे त्याबद्दल पण आपण बोललो होतो. खरं तर मला असं वाटतं वाचन दिनाच्या निमित्ताने, वाचन दिनाच्या निमित्ताने झालं होतं. तर शेल्फी मध्ये असं होतं की मी चालू वाचनाबद्दलचं होतं. याच्यामध्ये फरक असा आहे की ह्याच्यामध्ये एक माझं पूर्ण लहानपणापासून आत्तापर्यंतच्या वाचनाचा त्याच्यामध्ये विचार आहे आणि मग त्याच्यामध्ये मला काय पद्धतीने कुठल्या विषय आवडत गेले किंवा कुठले लेखक मला महत्त्वाचे वाटतात किंवा माझ्या एक काही प्रमाणामध्ये आत्मकथनात्मक त्याच्यामध्ये काही भाग आहे. तर त्यामुळे असं एकूण एक सांगोपांग विचार ज्याला म्हणू अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये सगळा माझ्या इंग्रजी वाचनाचा त्याच्यामध्ये. पण मग त्यात म्हणजे असं त्या पुस्तकात असं प्रामुख्याने की हे लेखक आहेत ह्यांचं वाचा किंवा जागतिक साहित्याचा आपण विचार केला तर म्हणजे मी का प्रश्न हा विचारते म्हणजे आपल्याला आपल्या वाचकांना काही नावं देता आली तर त्याच्यामध्ये मी म्हणेन की त्याच्यामध्ये माझा फोकस हा वेगवेगळे साहित्य प्रकार जे मला अपील होतात ह्यांच्यावरती आहे. म्हणजे उदाहरणार्थ ग्राफिक नॉव्हेल सारखा जो पद्धत आहे जी आपल्याकडे मराठीमध्ये जवळजवळ नाही, तर त्याच्याबद्दल 3 लेख त्याच्यामध्ये आहेत. किंवा त्याच्यामध्ये अनेक म्हणजे आता सायमन आर्मिटेज सारखा कवीपासून ते स्टीवन किंग सारखा लेखक माझा अत्यंत आवडता आहे तो म्हणा किंवा रे ब्रॅडबरी म्हणा किंवा रोअल्ड डाल म्हणा, असे अनेक लेखक त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल. आणि मुख्यतः मला त्याच्यात असं वाटतं की नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये म्हणजे निवेदन शैली पुस्तकांची जी असते
त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा खूप फरक होत जातो त्यांच्याकडे. आपल्याकडे पुस्तकंही साधारणपणे 1-2 पद्धतीचीच असतात, पण त्यांच्याकडे म्हणजे ते चित्रांचा काय पद्धतीने वापर करतात किंवा त्याच्यामध्ये काही वेळा त्याच्यातली शैली अशा पद्धतीची असते की ती पटकन सहज एकदा वाचून ती लक्षात येणार नाही, मग ती पुन्हा पुन्हा काही वेळा वाचावं लागतं. किंवा त्याच्यामध्ये काही प्रयोग दिसण्यामध्ये त्याच्या स्वरूपात दिसण्याच्या केलेले असतात. तर या पद्धतीचे एकूण प्रयोग त्याच्यामध्ये कलेचं स्थान त्यांच्या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये असलेलं आणि विविध साहित्य प्रकार हा त्याच्यामधला खूप फोकस असल्यासारखा आहे त्या पुस्तकाचा. तर तो अगदी शेवटचा प्रश्न विचारते, तो म्हणजे आपण वारंवार या गप्पांमध्ये बोलतोय मुलांना कनेक्ट होईल असं ते साहित्य असावं. मुलांची भाषा पण फार बदललेली आहे. मी बालसाहित्याविषयी जेव्हाही म्हणजे अगदी छोट्या मुलांसाठी लिहिणाऱ्यांनाही हा प्रश्न विचारते की आत्ताच्या मुलांसाठी लिहिताना तुम्हाला भाषेचा विचार करावा लागतो का? भाषेचा विचार हा मुलांसाठीच लिहिताना नाही, कोणासाठीही लिहिताना करावाच लागतो. आणि माझ्या एकूणच लेखनात थोडंसं असं आहे की ते बरंचसं व्यक्तिकेंद्रीय असतं, म्हणजे कॅरेक्टरच्या भोवती फिरणारं लेखन असतं. आणि त्यामुळे म्हणजे अशा घटना त्रिअस्थपणे सांगितलेल्या घटना नसतात, त्या व्यक्तीला धरून गेलेल्या असतात. त्या म्हणजे ते कधी प्रथम पुरुषी नरेशन असू शकतं किंवा तसं नसलं तरी सुद्धा एका माणसाभोवती फिरणार असतं. तर इथे सुद्धा अर्थातच ते त्या मुलांच्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे त्यांची जी भाषा आहे त्याच्यातून ऑब्व्हियसली ते ज्या पद्धतीने बोलतील किंवा ज्या पद्धतीने व्यक्त होतील याचा विचार त्याच्यामध्ये करणं भागच होतं. त्यामुळे तसा केलेलाच आहे. नाही, खूप खूप आभार गणेश. खरं तर म्हणजे आपण किती वेळ गप्पा मारू शकतो, पुस्तकं हा आपला आवडीचा विषय आहे त्यामुळे, पण एक खूप वेगळ्या विषयावर आपली चर्चा झाली इयरफोन्सच्या निमित्ताने. आणि खरंच मुलांना त्यांना जे हवं आहे ते देणं किती महत्त्वाचं आहे हे खरंच आजच्या गप्पांनी अधोरेखित झालं. तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या नवीन पुस्तकांसाठी शुभेच्छा आणि आज तुम्ही वेळ दिलात त्यासाठी आभार. थँक्यू. टीनेजर्ससाठीच्या आजच्या या पुस्तकानंतर आजचं पुढचं पुस्तक तो सुद्धा कथासंग्रह आहे आणि अत्यंत छोट्या मुलांसाठीचं आहे, ज्याचं नाव आहे एक होता ढगुला. मुलांसाठी तयार केलेल्या 7 सुंदर, मजेशीर आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकवणारा हा कथासंग्रह किरण भावसार यांनी लिहिलेला आहे. तेव्हा किरणजींशी गप्पा मारणार आहोत या छोट्या मुलांच्या पुस्तकाविषयी. किरणजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. अगदी पहिला प्रश्न की या कथासंग्रहाविषयी, कथांविषयी तुम्ही सांगावं. या कथासंग्रहातून मुलांना त्यांचं मनोरंजन व्हावं, त्यांना गंमत वाटावी आणि त्याबरोबरच काहीतरी त्यांना शिकायला मिळावं, या भावनेतून या सर्व कथा लिहिल्या गेल्या आहेत. मुळात या कथांमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या मागे कुठला वयोगट तुमच्या डोळ्यासमोर होता, तुमच्या मनात होता? साधारण 5 वर्षापासून ते 10-12 वर्षाच्या मुलांपर्यंतच्या वयोगटासाठी या कथा लिहिलेल्या आहेत. आणि मुलांना त्यांच्या भावविश्वात डोकावताना त्यांना गंमत वाटेल, त्यांचं रंजन होईल आणि ते वाचता वाचता त्यातून काहीतरी नकळतपणे त्यांना शिकता येईल, अशा या सर्व कथा आहेत. त्यात मग काही नातेसंबंधांच्या कथा आहेत, काही प्राण्यांविषयीच्या कथा आहेत, आपल्या रोजच्या जीवनातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व या कथांमधून आलेल्या आहेत. खरं तर या लहान मुलांसाठी लिहिताना आपण कायम झाडं, फळं, फुलं, पानं, प्राणी, पक्षी या सगळ्यांचा अंतर्भाव करतो. तर आता जेव्हा आपण हे सगळं लिहितो तेव्हा काही वेगळा विचार केला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला हे लिहिताना? लेखकाला खरं तर मुलांच्या भावविश्वात प्रवेश करायचा असतो. आणि मी जेव्हा या कथा लिहित होतो तर मी माझंच बालपण पुन्हा नव्याने जगत होतो. लहान मुलांनी इतकं लहान होऊनच जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच अशा कथा किंवा बालसाहित्य लिहिता येतं असं मला वाटतं. आणि आपण जेव्हा मुलांच्या भावविश्वात प्रवेश करतो तेव्हा ती कुठल्या पद्धतीने विचार करतात, त्यांना अद्भुतरम्य, रहस्यमय किंवा अफाट, अचाट, कल्पनेच्या पलीकडचं असं खूप आवडत असतं. आता उदाहरणार्थ ढगुल्याची गोष्ट आपण बघूया. तर ढगुल्याला आपण मानवी भावभावना दिलेल्या आहेत किंवा यातले जे पशु, पक्षी, प्राणी आहेत किंवा टेलिफोन असेल त्यांनाही मानवी भावभावना दिलेल्या आहेत.
आणि जेव्हा आपल्यासारखाच ढग बोलतो, आपल्यासारखाच टेलिफोन बोलतो, मोबाईल फोन बोलतो, असं जेव्हा मुलांना वाटायला लागतं तेव्हा त्यांना आपल्या जवळचं, आपल्या आजूबाजूला हे घडतंय असं वाटतं आणि एक वेगळा आनंद त्यातून त्यांना मिळतो. किरणजी, तुम्ही लेखक आहातच, पण मला कल्पना आहे की तुम्ही लहान मुलांसाठी कवितासुद्धा लिहिता. तर आत्ता आपल्या गप्पा संपवत असताना लहान मुलांसाठी लिहिलेली एखादी कविता ज्याने आपण आपल्या गप्पांचा शेवट करूया. लहान मुलांसाठी लिहिलेली ही छोटीशी आणि त्यांची जी कल्पनारम्यता असते त्याचीच आठवण करून देणारी. आता उन्हाळाही येतोय, उन्हाळ्याची सुट्टी सुरू होईल, तर त्याच्यावरच आधारित एक कविता. कवितेचं नाव आहे असं जर झालं तर. आईस्क्रीमचा कोन हवा इतका मोठा, आईस्क्रीमचा कोन हवा इतका मोठा, त्याच्या पुढे वाटावा टॉवर सुद्धा छोटा. थंडगार लस्सी नळातून यावी, थंडगार लस्सी नळातून यावी, ग्लासभरात जमेल कसं बादली भरून घ्यावी. आंब्याच्या झाडाला मँगो कुल्फी यावी, आंब्याच्या झाडाला मँगो कुल्फी यावी, झाडावरची तोडून वाटेल तेव्हा खावी. चोहीकडे सरबताचे पूर वाहत यावेत, चोहीकडे सरबताचे पूर वाहत यावेत, बर्फ गोळे लाले लाल त्यावर तरंगावेत. असं जर झालं तर किती मजा येईल, असं जर झालं तर किती मजा येईल, उन्हाळ्याची सुट्टी ही गारेगार होईल, उन्हाळ्याची सुट्टी ही गारेगार होईल. किरणजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आत्ता जी कविता आम्हाला ऐकवली त्यात खरं तर उन्हाळी सुट्टीचा सुद्धा अंतर्भाव आहे, त्याचा सुद्धा उल्लेख होतो. खूप खूप आभार तुमचे आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आज आपण बाल साहित्य विशेष केलंय, त्यामुळेच आणखी एक महत्त्वाचं लहान मुलांसाठीचं पुस्तक आहे ज्याचा उल्लेख करूया, ते म्हणजे शमशेर आणि राक्षसाचं पाऊल. ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांची शमशेरच्या पुस्तकांची जी मालिका आहे त्यातलं हे नवीन पुस्तक आहे. मॅजेस्टिक प्रकाशनानं हे प्रकाशित केलंय. आजचं दुसरं पुस्तक एक कविता संग्रह आहे. नवा संग्रह नावाचाच हा कविता संग्रह आहे, कवी संदेश ढगे यांचा, आणि संवेदना प्रकाशनानं हा कविता संग्रह प्रकाशित केलाय. वाडा या नावाचं हे पुस्तक आहे. विलास कोळी यांनी हे लिहिलंय आणि शॉपिझन पब्लिकेशननं हे पुस्तक प्रकाशित केलंय. वाड्यांविषयी सगळं काही असं या पुस्तकाविषयी आपण म्हणू शकतो. आणि आजचं चौथं, शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणजे बर्वे संचित. प्रख्यात भारतीय चित्रकार प्रभाकर शिवराम बर्वे यांच्याबद्दलचं साधारण 400 पानांचं हे पुस्तक म्हणण्यापेक्षा महाग्रंथ आहे आणि चिन्ह प्रकाशनानं हा प्रकाशित केलाय. सतीश नाईक यांनी याचं संपादन केलंय. अत्यंत महत्त्वाचा असा हा ग्रंथ ठरणार आहे. खरं तर बालगोपालांसाठीचा आजचा हा भाग त्यांच्या आईबाबांसाठी खूप महत्त्वाचा होता, कारण मुलांना गुंतवणं किती कठीण असतं हे आईबाबांना खूप चांगलं माहिती आहे. पण अर्थात पुढच्या भागात मोठ्यांसाठीची साहित्यातली इतर पुस्तके घेऊन येऊच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.